राहाता तालुक्यातील आस्तगाव ग्रामपंचायत हद्दीतील 35 चारी परिसरातील माऊलीनगर अंगणवाडी ते पटेल वस्ती या रस्त्याची पावसामुळे अतिशय दयनीय अवस्था झाली आहे। संपूर्ण रस्ता चिखलमय झाल्याने या परिसरातील महिला भगिनी अक्षरशः रडकुंडीस आल्याचे पाहावयास मिळाले आहे। आस्तगाव ग्रामपंचायत हद्दीतील हा रस्ता पावसाळ्यात अनेक वर्षापासून अक्षरशः चिखलमय होतो। ग्रामपंचायतकडून तात्पुरत्या स्वरूपात मुरुम टाकून खड्डे बुजवून मलमपट्टी केली जाते, मात्र पावसाळ्यात हा रस्ता पूर्ण चिखलमय होतो। विद्यार्थ्यांच्या सायकली अक्षरशः गाळात फसल्या जातात। लहान मुलांनाही वेळेवर शाळेत नेता येत नाही। मोटरसायकलवरून आजारी रुग्णांना तातडीने दवाखान्यात घेऊन जाणे शक्य होत नाही। महिला बाजारात जाण्यासाठी चिखलातून पायवाट काढतात। यामुळे या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावे अशी मागणी महिला वर्गाकडून केली जात आहे। 1.5 ते 2 किलोमीटर रस्त्यावर लहान मोठ्या 9 ते 10 लोकवस्त्या असून 1 ते 1.5 हजार लोक या रस्त्यावरून ये जा करीत असतात। त्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे। बाबा 0101 न्यूज राहता। ताई, या रस्त्याचं नाव काय? या रस्त्याचं नाव नाही, वस्तींचे नाव आहे माहित। किती वस्त्या या रोडला? या रोडला तरी 6-7 वस्त्या आहेत। बरं, कोणत्या कोणत्या वस्त्या आहेत? जाधव वस्ती, मोगले वस्ती, अजून पटेल वस्ती, कुंड वस्ती, अजून पटेल वस्ती। किती लोक राहतात साधारण? वस्ती 2,000 लोक आहेत। हा रस्त्याची अवस्था किती दिवसापासून अशी आहे? बऱ्याच दिवशी आहे असं, बऱ्याच दिवशी अशी व्यवस्था। आणि मुलं शाळेत न्यायला, डिलिव्हरीच्या पेशंट शाळेत न्यायला इतकी हाल आहे आमची। करू म्हणतात पण तो व्यवस्थित होत नाही ना, व्यवस्थित होतच नाही। काय करायचं? आज मुलांचे हाल होऊ राहिले। बारकाले 3-3, 4-4 वर्षाची मुलं बालवाडीपर्यंत न्यायचे कसे आम्ही? आम्हाला रडायला येतं अक्षरशः। मी तर खरंच रडली एक दिवस, खड्ड्यात पडले, नात घेऊन तर रडली मी टचकन। काय करायचं? आम्ही काय कोणासाठी नाही, पण बारीक बाळांसाठी एवढं करतो। आमच्या लाडक्या बहिणीसाठी तुम्ही एवढं करा, आणि आम्हाला दुसरं काहीच लागत नाही। आमच्या बाळांसाठी, लाडक्या बहिणीसाठी करा तुम्ही। ये रास्ता इतना खराब है, हमने जाना कैसा? पेशेंट जाना कैसे? बच्चे स्कूल में जाने के कैसे? सुबह को पेशेंट हमारे डिलीवरी को पैदल ले जाए, हमने गिरते पड़ते कितने हाल है हमारे। मटेरियल लाने का खेती को उसको है कि कुछ व्यवस्था हमारी कुछ नहीं ना। जाना को चारा लाने जाएगी नहीं, पैदल चलने को जाएगी नहीं। आम्हाला इतका त्रास आहे हा रस्त्याचा। आमचे लहान लहान मुलं इथून दररोज जातात येतात। माझे मिस्टर घरी नसतात, मला पण स्कूटी आहे, पण मला अशा रस्त्यामध्ये मी स्कूटी कसं येणार? मी पायावर हातावर स्कूटीने येते। इतका त्रास आहे हे फक्त मीच जाणते। तुम्ही काय म्हणताय की मुली वाढवा, मुली शिकवा? आता हे मुलींना अशा रस्त्यांमध्ये मी कसं शिकू? मला 2 मुली आहे। आणि तुम्ही दरवर्षी, मी मान्य करते तुम्ही दरवर्षी आमचं रोडाचं काम करता, पण कसं फक्त 8 महिन्यासाठी। 4 महिने कुठे जातात? मी असं म्हणत नाही तुम्ही आमच्या रस्त्याचं काम कर, दरवर्षी काम होतो, मुरुम टाकतात, परत 4 महिन्यांनी जसं तसं तुम्ही फक्त आता या रस्त्यावर या बघा। तुम्हाला अगर चालता पण आलं तरी मी तुम्हाला मान्य करेन, फक्त मला हा रस्ता दुरुस्ती करा। मी तुमचे हात जोडून विनंती करते। तुमची मागणी काय आता? आमची मागणी फक्त एवढीच आहे की हा रस्ता आहे ना डांबरीकरण करा, खडी नको, मुरुम नको, काहीच नको। कारण की माझ्या मुली मला शिकवायचे आहे, तर तुम्हाला हे डांबरीकरण करावं लागणार आहे। आमची मागणी दरवर्षी आम्ही चिखलात पडतो। काही दुसरे म्हातारे माणसं आहे ते पडतात, शाळेच्या पोरांना चालता येत नाही रस्त्याने। किती वेळाला सांगितलं आम्ही, कुणीच मानावर घेऊन नाही राहिलं। आस्तगावचे संपूर्ण रोड डांबरीकरण झाले, पण 35 चारी रोडला कोणीच लक्ष देत नाही आतापर्यंत। कधी होणार आमचे रोडचे काम? मग